मित्रांनो सांगायचं होतं, मी आणि आमची स्प्लेंडर कर्नाटक राज्यात, त्याचा विषय असा झाला आहे की कामानिमित्त आम्ही कर्नाटकात राज्यात चालतो. एकटं फिरायला मला आवडत नाही म्हणून स्प्लेंडरला घेऊन येतो. मग कर्नाटक राज्यात आल्यावर मला एक कळलं की आपलं हे नाही का, इथून बऱ्यापैकी माणसं नाही, म्हणजे निपाणी बसून हे गाव आहे, जवळजवळ चिकोडी म्हणून गाव आहे, जवळजवळ 25-30 किलोमीटरच्या अंतरावर असेल बहुतेक. आणि तर इथं मला एक फायदा काय जाणवला माहिती आहे का, इथं लोक बऱ्यापैकी कर्नाटक राज्यात असून इथं कानडी काय बरं कन्नड लँग्वेजमध्ये सगळं लिहिलेलं आहे इथं. पण तरी पण इथलं लोकांच्या दुकानात गेलं ना, मराठी लोक भयानक आहेत आणि मराठी बोलतेले लोक गावली नाही आपल्या, म्हणजे असं दुसऱ्या राज्यात लय भारी वाटतं. त्यामुळं मला लय आनंद वाटला ह्या राज्यात येऊन. म्हणजे राज्य अजून पूर्ण आतमध्ये आहे, फक्त या बाँड्रीवर तरी लय भारी वाटले. म्हणजे आपल्या भागातले लोक आहेत आणि म्हणा आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मराठीत सांगतायत, त्यामुळं भारी वाटलं. तेव्हा असं काही युनिक गोष्टी मला प्रत्येक राज्यात अशा गावल्या गेले भारी वाटतं. तीच मला सांगायसाठीच मी इथं तुम्हाला छोटासा ब्लॉग करावं म्हणलं. आणि बाकी काय नाही, येताना मी इथं आप्पाची वाडी म्हणून एक गाव आहे छोटंसं, तिथून आलो. येताना इथं समाधी आहे, नातांची इथे घेतलेली समाधी आहे आतमध्ये. मामा जाऊ का? होय. कुठनं आला तुम्ही? पंढरपूर ते आदमापूर. आम्ही सांगली जिल्हा, गाव गोठखिंडी. होय, पंढरपूरला असते आमची वारी. पाटील हां, आडनावच येते गोठखिंडी. तुम्ही आता परत रिटर्न म्हणजे प्रॉपर पंढरपूर जाणार आता? सांगोला पायवर असते. आता एकटंच आहे का आणि कोण? आजमापूर आलं बाळूमा सगळं दर्शन घेऊन इथनं तिकडे जात आहे का? हां हां, चांगला. एवढा लांब प्रवास जमतोय अजून सुद्धा चांगला. शक्तित्व आणतोय म्हणून आपण कोण करणार आहे? करता करी तत्व आहे. हां, तो आणतोय म्हणून आपण यायचं. आपण तर काय येणार आहे सांगायचं. होय, ते पण आहे. चांगलं जमतं. येऊ का? हां, चल. कुठं असते बघा. मी आलोय जाऊन आदमापूरच पण आलोय जाऊन. मी इकडे निपाणीला गेलतो, इकडे येता म्हणलं जाता जरा इथं दर्शन घ्यायचं जायचं. होय, हायवे. होय जातं सर. होय, कोल्हापूरला थांबणार आहे जरा, परत जाणार आहे. येऊ का? चल. इथला परिसर एक नंबर बघण्यासारखा. युनिव्हर्सिटीत